तर अजित पवार आपल्या सोबत अजितदादा आहेत, आपण बातचीत करणार आहोत. अजितदादा, ईव्हीएमचं आंदोलन आजपासून सुरू अरे होतंय. काय ईव्हीएमचे आंदोलन त्याला काही अर्थ नाही आहे. हे निव्वळ त्यांना मोठ्या प्रमाणावर जे अपयश मिळालेले ते अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे आणि हे अपयशाचं खापर ईव्हीएमवर फोडण्याचा प्रयत्न आहे. जर मग ईव्हीएम योग्य नाही तर लोकसभेला त्यांच्या 31 जागा आल्या तेव्हा कसं काय ईव्हीएम त्यांना चांगलं वाटलं? तेव्हा आमच्या 17 जागा आल्या. आम्ही लोकशाहीमध्ये ते मान्य केलं आणि आता मात्र त्यांचा दारुण पराभव झाल्यावर त्यांनी ईव्हीएमला दोष द्यायला सुरुवात. आमदार शपथ नाही घेतली. अरे सगळ्या आमदारांनी शपथ घेतली, एक आमदार राहिलं नाही. 100% सगळ्यांनी शपथ घेतली. नक्की आपण जर बघितलं तर ईव्हीएम पराभवाचं खापर हे ईव्हीएम फोडत असल्याचं अजितदादांनी सांगितलं. कॅमेरा आदर्श कटकेसह सागरवाड, साम टीव्ही, मुंबई. तर आपण बघतोय विधान भवनामध्ये आज अनेक घडामोडींना वेग आलेला आहे. ईव्हीएम वरून संपूर्ण राजकारण रंगलेलं आहे. पराभवाचं खापर फोडण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. तर ईव्हीएमच्या समर्थनार्थ सुद्धा सदाभाऊ खोत आणि पडळकरांचं आंदोलन आज बघायला मिळालं आहे. पुढची बातमी बघूयात. घाटकोपरच्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज उद्धव ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केलेला आहे. यावेळेस बोलताना उद्धव ठाकरेंनी उद्याचा इतिहास आपल्याला घडवायचा आहे असे उद्गार काढलेत. हक्काची मुंबई डोळ्यादेखत ओरबाडली जाते असं सांगत उद्धव ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेसाठी चांगलीच कंबर कसलेली आहे. 2019 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आमदारकीचा मातोश्रीवर येऊन अंगामध्ये